हा व्हिडिओ 31 मार्च 2025 आहे, स्वामी प्रकट दिन। तर स्वामींचा प्रकट दिन होता, तर आपल्या घरातली साफसफाई सकाळमध्ये उठली, घर वगैरे घर क्लीन करून घेतलं, देवांची आंघोळ स्नान स्वामी महाराजांचा अभिषेक सर्व बाकी होता। म्हटलं अगोदर आपण घरातली साफसफाई करून घेऊ सर्व। मग घरातली साफसफाई करून घेतली। बाहेरचं अंगण होतं, तिथे आज हळदीचं लेपन करायचं होतं, छान अशी रांगोळी पण काढायची होती, म्हणून पहिले घरातली साफसफाई झाडू वगैरे मारून घेतला, जेवढे रूम होते तेवढे। मग नंतर फरशी पुसून घेतली, छान मस्त घर क्लीन केलं। मग त्याच्यानंतर देवांची आंघोळ अभिषेक वगैरे केला, छान अशी पूजा केली, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला। तर बघा, आपण जी पण दारात रांगोळी काढलेली असते ना, ते शुभचिन्ह असतात। तर आपण आपले शुभचिन्ह असतात देवीचे, तर ते आपण असं कापडाने पुसून घ्यायचं, झाडू एकदम मारायचं नाही। तर मी ह्या पद्धतीने कापडाने जी रांगोळी असते ती पहिले हाताने हे करून घेते, मग कापडाने भरून घेते। काल गुढीपाडवा होता, तर गुढीपाडवायचं हळदीचं लेपन वगैरे केलं होतं, छान अशी रांगोळी वगैरे काढली होती। म्हटलं आज पण स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, तर चला, तर रांगोळी लवकर पुसली जात नाही। तर बाहेरचं मला पुढचा जो दरवाजा होता ते धुवायचं होतं, तिथं मी थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलं, कारण आपलं पुढचं अंगण असेल जे काही असेल, आता आमचं फ्लॅट सिस्टीम आहे, तर थोडंसं असं आम्हाला जागा आहे दरवाजाच्या पुढे, तर ते मी धुवून घेत असते आणि पाणी जायला पण जागा आहे, म्हणून छान असं क्लीन केलं स्वच्छ। अजून काम पण चालू आहे, फपुटा धूळ खूप येत असते, म्हणून खूप फपुटा वगैरे असं जमा पण झालेला असतो। एवढं आपापलं जेवढं आपल्या याच्यामध्ये येतं तेवढं धुवून काढते मी, आणि पाणी जायला पण तिकडं जागा आहे म्हणून धुता येतं, नाही तर पुसून घेतं। तर इथं म्हणजे बाया पण येत असतात पुसायला, पण अजून फ्लॅटचं पूर्ण काम झालेलं नाही आहे, काही कामं चालू आहे, तर सगळी धूळ मिट्टी येत असते। तर एवढं आपापलं अंगण असेल जे काही असेल ते बघा फ्लॅट सिस्टममध्ये आपापलं एवढं धुवून घ्यायचं। इथं बाया आलेल्या असतात, मेंटेनन्स असतो, धुवून घ्यायचं। पण आपलं कसं असतं, आपला कोण म्हणजे जो मुख्य दरवाजा असतो त्याची पुढची जागा असते आपल्याला स्वच्छ क्लीन राखते, त्या बाया येत असतात साफसफाई करायला, पण तरी पण मला म्हणजे कोणाचा हातचं आवडत नाही, माझ्या हाताने मी सगळं साफ वगैरे करते। आज कानाकोपरा सगळं मंदिराचं करून घेतलं, कारण की काल स्वामी महाराजांच्या सेवा केल्या, तर सगळं थोडंफार पडलेलंच होतं, सकाळीच ते पण आवरलं। पुस्तकं वगैरे सप्तशतीचा पाठ पण चालू आहे, पण मी अखंड दिवा काही लावला नाही आहे, फक्त पाठ करून घेते। रामरक्षा स्तोत्र काल एकचदा वाचलं, पण आज मी 9 वेळा वाचणार आहे, आणि केंद्रात पण जायचं आहे, तिथं पण स्वामी चरित्र सारांचं पारायण आहे, कारण की केंद्रात केलेलं चांगलं असतं। जेवढं म्हणजे व्यक्ती आलेला असतं स्वामी चरित्र पाठ करायला, तेवढेच आपले पाठ जास्त होत असतात। घरी एकच पाठ झाला असता माझा, म्हणून घरातलं पटकन आवरून घेतलं मीने, पोचा पाचा काय होतं, आणि स्वामी महाराजांना नैवेद्य पण दाखवायचं होता। संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम पण आहे, संध्याकाळी तिकडंच जाऊ महाप्रसादाच्या कार्यक्रमाला जमलं तर। मग स्वामीच्या पाठ मी केंद्रातच करणार होती, याग होता तिथे, तर घरातली देवपूजा पण झाली। आता मस्त आंघोळ वगैरे करून घेतली, अभिषेक वगैरे झाला, म्हणजे आंघोळ क्लीन वगैरे सगळं राहिलेलं आहे। अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा आज, पण त्या पहिले मी टिफिन वगैरे करून घेतला। आणि काल गुढीपाडवा होता, तर गुढीपाडव्याचं सगळं गोड खाऊन मुलं कंटाळ करत होते, तर म्हटलं चला आज काहीतरी बनवते। मिस्टरांना तर 2 चपात्या आणि कुचुंबर दिले, पण म्हटलं आता मुलं पण घरी आहेत आणि स्वामी प्रकट दिन पण आहे, तर काय करायचं। संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम पण आहे मंदिरात, अजून देवघराची पूजा पण राहिलेली आहे, तर चला तुम्हाला दाखवते। तर म्हटलं चला थोडंसं शिरा करते महाराजांसाठी, थोडासा शिरा, आणि इथं मस्त खिचडी केलेली आहे, तर महाराजांना आज मी खिचडी आणि शिराचं नैवेद्य दाखवणार आहे। स्वामी प्रकट दिन तरी पण, आणि आपल्या सेवा पण आहे, आणि अजून म्हणजे केंद्रात पण जायचं आहे, तिथं पण सेवा आहे, स्वामी चरित्र सारामृतचं पारायण याग केला जाणार आहे। तर आता म्हटलं चला शिरा बनवते मी, तर तुमच्यासोबत शेअर करते।
थोडंसं म्हणजे प्रसाद म्हणून शिरा पण करणार आहे आणि स्वामी प्रकट दिनाचा अभिषेक पण करायचा आहे। तर तुमच्यासोबत थोडीफार पूजा वगैरे शेअर करेल आणि चला पुढे बघू। गॅस ऑन करून घेतलेला आहे, आता तूप टाकून घ्यायचं आहे। थोडासाच बनवणार आहे कारण की कालच पुरणपोळीचं खाल्लेलं तर सगळ्यांना गोड गोड नको नको झालेलं आहे, तर थोडंसंच बनवणार आहे मी रवा। हे बघा हा भाजलेलाच रवा आहे, थोडंसं तूप गरम होते ते भाजलेलाच रवा आहे म्हणून थोडंसंच करणार आहे मी, जास्त नाही। भाजलेला रवा आहे म्हणून पटकन होणार। रवा बघा आता थोडा भाजून झालेला आहे, तर हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ आपण। जे पण ड्रायफ्रूट्स असतील ते टाकून घ्या, नसतील तरी पण चालेल, स्किप केलं तरी पण चालेल। गरमच टाकायचं असतं, आता हे गरमच दूध आहे बघा। आता साखर टाकून घेणार आहे मी, जसं आपण चवीनुसार मीठ टाकत असतो त्यानुसार आपण साखर टाकून घ्यायची। कोणाला गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं। बघा आता दूध टाकून घेऊ, पण मला चिमटा सापडत नव्हता। आता आपण हे गरम गरम दूध टाकून घेऊ, थोडंसं टाकायचं अगोदर। चला तुम्हाला जवळून दाखवते आपला शिरा कसा झालेला आहे, बघू शकता एकदम मस्त झालेला आहे, बघू शकता। बघा आपला शिरा एकदम मस्त झालेला आहे। तुम्हाला तूप कमी दिसत असेल, आम्हाला जास्त तूपचा शिरा आवडत नाही। आपला शिरा एक नंबर झालेला होता, मोकळा। जसं आपण सत्यनारायण भगवानसाठी प्रसाद तयार करत असतो त्याच पद्धतीने आपला प्रसाद तयार झाला होता। स्वामी महाराजांचा नैवेद्य तयार झालेला होता। म्हटलं आता एक डिशमध्ये घेऊन स्वामी महाराजांना मी नैवेद्य दाखवणार होती। जसं आपण एखाद्या धार्मिक स्थळ जेवायला जात असतो, महाप्रसादाला जात असतो, तिथे किती छान असं स्वादिष्ट जेवण असतो तो प्रसाद, त्याच पद्धतीने आज मस्त कोलमचा भाजी, खिचडी, शिरा झालेला होता। मला तर महाप्रसादाची आठवण येत होती, म्हटलं एकदम भारी। नाही तर अशी मी करते ना थोडंसं बिघडून जातं, पाणी जास्त होऊन जातं कुठं काय, पण आज एक नंबर खिचडी आलेली होती। मी पण आवडून आवडून खाल्ली, म्हणजे प्रसाद म्हटला की एक वेगळी चव त्या जेवणामध्ये आलेली आहे, खरं आहे। जर खिचडीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सांगेन मी म्हणजे कशी बनवायची, आणि दाखवणारच आहे। तुझं आता देवपूजा वगैरे करून घेते, अभिषेक। आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। पंचामृत तयार करते, गंगाजल, थोडीशी साखर। पहिले सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहोत। श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः। कोणती पण पूजा करताना गणपती बाप्पाला पहिले मान द्यावा लागतो। तुम्हाला जर अथर्वशीर्ष येत असेल, गणपती स्तोत्र येत असेल तर तुम्ही बोलू शकता। असं स्वच्छ कापडाने आपल्याला पुसून घ्यायचंय। गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल तर तुम्ही वस्त्र वगैरे घालू शकता। हे बघा स्वामी महाराजांचा अभिषेक झालेला आहे। नंतर मी केंद्रात केली, म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथंच या होणार होता स्वामी चरित्र सारामृतचा,
तर तिथे गेली बघा खूप स्त्रिया आलेल्या होत्या. द्रोण असतं स्वामीजीचा पाठ होत असतो तेव्हा आपण स्वहा घ्यायचं असतं बघा. फक्त 3 बोटांनी घ्यायचं असतं. या अशा पद्धतीने स्वाहाकार करायचा असतो. आपल्याला हवन वगैरे होत असतं तर तुम्ही पण म्हटलं हवनचं दर्शन घ्या स्वामी प्रकट दिले तर सर्वांनी. तर बघा स्वामीचा पाठ झालेला होता. भाविक दर्शन घेत होते हवनाच्या इथे, नमस्कार करत होते उठल्यानंतर. मध्ये आपल्याला म्हटलं चला आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. हे बघा हवनचं तुम्ही पण दर्शन घ्या. या पद्धतीने याग झाला स्वामी चरित्र सारामृतचं पठण झाला ग्रंथ. भरपूर भाविक आलेले होते तर तुम्ही पण महाराजांचं दर्शन घ्या. तुमचं जाणं झालं नसेल तर बघा तुम्ही आज स्वामी प्रकट दिनिमित्तानं महाराजांना प्रसाद दाखवायला विसरायचं नाही. स्वामी चरित्र जो ग्रंथ आहे 1 ते 21 अध्याय ते आपल्या घरामध्ये एक पाठ आज स्वामी महाराजांचा झालाच पाहिजे. तुमच्या घरातील ज्या काही अडीअडचणी असतील त्या महाराज नक्की सोडवतील. श्री स्वामी समर्थ.